पुढे या फोडो फोडो जरा काय भिवू नका भ्यायला काय नाही खातोय का कार्यक्रम जागरणाचा आहे वाढदिवसाचा जरी असला तरी असाच होणार आहे कारण मी धार्मिक कार्यक्रम करते माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी जागरण गोंधळ पार्टी माझ्या भावाला ज्याला कोणाला आवडत नाही त्यांनी नाही जरी बघितलं तरी कुणाला रडायला येणार नाही कुणी वनवाशी होणार नाही एक जर उठून गेला नाही आवडता तर बाकीचे बिचारे आहेत ना आहे की नाही पण फरमाईश सांगा ते धार्मिकच सांगा आणि माझ्या तर आहेत पण तुमच्या बी आया बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत यांचं तरी भान ठेवा हीच विनंती आहे बघा चिमणी माझी उडून गेली काय करू पाय ग जुही डावला बाई कसं करू ग माय जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी वाजवा टाळ्या त्यांनी सांगितली गवळण त्या गवळणीशी त्यांना घेणं नाहीये गवळणीचे शब्द काय आहेत काय करू बाई ग शिव हा वेडावला सावळा मुरलीवाला आडवा आला हा एक गवळण होईपर्यंत चहा घ्यायचा आहे असं पार्टीचे मालक बबनाप्पा नियंत्रक करण पाटोळे आणि पार्टीचे मॅनेजर यांनी चहाची कलावंताची सोय करायची आहे चिमणी माझी उडून गेली असं फरमाईश आहे आणि महिला मंडळ मी हिंदी मराठी गाणे गाते ना पण कोणते जे शुद्ध शाकाहारी आहेत ते गाणे मी म्हणते बर का मांसाहारी नाही शुद्ध शाकाहारी गाणे म्हणते या ठिकाणी म्हणायचं आहे ला 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 लहानची मोठी करायची एके दिवशी तिचं लग्न करून द्यायचं ज्या घरी तिची ओळख पाळख नसते त्या ठिकाणी तिने आयुष्य घालवायचं महिला मंडळ बघा बाईचं जीवन म्हणजे काचाच्या भांड्यासारखं असतं बरं का जर लेकीचं चांगलं झालं तर आई बापाला झोप लागते लेकीचं जर वाटोळं झालं आई बापाला झोप लागत नाही बरोबर आहे का नाही महिला मंडळ मला सांगा मग या माझ्या भावांसाठी ज्यांनी फरमाईश केलंय त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजल्या पाहिजे का नाही पैसे देऊन असे गाणे सांगणं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये काही सोपी गोष्ट आहे का नाही तर दादा म्हणले असते 100 रुपये घ्या पण गाणं कोणतं झालं पाहिजे तुमच्या पुढ्यात कुटते मी हा ज्वानीचा मसाला असे गाणे सांगितले असते त्यांना माहित आहे या पार्टीमध्ये गाणे महिलांना धरून असतात आईने कार्यक्रम बघितला पाहिजे बहिणीनं बघितला पाहिजे बायकोनं बघितला पाहिजे आणि लेकीनं सुद्धा कार्यक्रम बघितला पाहिजे महिला मंडळ ती रत्नासारखी जाताना केली रत्नासारखी महिला मंडळ जाताना केली ओ ताई अव चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली उडून गेली उडून गेली रत्नासारखी रत्नासारखी जाताना केली ओ ताई चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली उडून गेली उडून गेली
पाहुणे आले आईचं काळी धडा 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 होते बर का. म्हणून ती पोरगी म्हणते नवरी म्हणते नवरी माझी आई रडते माझी आई रडते माझी माय रडते. पांडुरंग नराळे यांच्या वतीने या लेकीच्या गाण्यासाठी प्रेमाची अशी भेट माझ्यासाठी माझ्यासारख्या लेकीसाठी गरीब लेकीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. महिला मंडळ दादांसाठी जोरदार टाळ्या. माझी ती आई रडते पदराला धरून आणि काय म्हणते माहितीये का माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून. शेख साहेब तुमच्यासाठी खास कडवं आहे. पोरगी काय म्हणते माहितीये का आईला म्हणते एक माँ से ये बेटी क्या कहती है एक माँ से ये बेटी क्या कहती है ये दुल्हन है दुल्हन और दुल्हन बनी बेटी माँ से कहती है क्या बात मैया तेरे आंचल की मैं तो ऐसी गुड़िया रे मैया तेरे आंचल की मैं तो ऐसी गुड़िया रे रात भर बसेरा सुबह उड़ जाना है रात भर बसेरा है सुबह उड़ जाना है. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. आमच्या ताईने माझ्यासारख्या या गरीब कलावंतासाठी एक लेकीसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मनपूर्वक आभार. अहो आई रडते म्हणून काय बापाला रडू येत नाही का. बाप बायकोसाठी रडणार नाही आईसाठी रडणार नाही बहिणीसाठी रडणार नाही पण त्या पोटच्या लेकीसाठी बाप रडल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना. लेक चालली नांदया बाप रड चोरावानी लेक अहो लेक चालली नांदया बाप रड चोरावानी बाप रडतो चोरावानी बाप रडतो चोरावानी अश्रू ढाळी तो मोरावानी बाप रडतो चोरावानी
बहिणीसाठी लेकीसाठी पुरीसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिले बरं का मनपूर्वक आभार पोरगी म्हणते माझा बाप रडतो माझा बाप रडतो माझा बाबा रडतो 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 माझा बाप रडतो मंडपा धरून माझा बाप रडतो मंडपा धरून माझा तो बाप रडतो मंडपा धरून आणि काय म्हणत आहे महिला मंडळ माझं हृदयामधलं काळी चालला सोडून हृदयामधलं काळी चालला सोडून हृदयामधलं काळी चालला सोडून हृदयामधलं काळी चालला सोडून लक्षपूर्वक ऐका आजी एका घरामध्ये वाढलेले एका खुशीमध्ये जन्मलेले एका शाळेमध्ये शिकलेले एकाच अंगणामध्ये खेळलेले म्हणजे ते बहीण भाऊ आई रडती बाप रडतो म्हणून काय भावाला रडू येत नाही का भाऊ सुद्धा रडतो पोरगी म्हणते माझा भाऊ रडतो माझा तो भाऊ रडतो गळ्यात पडून आणि काय म्हणतोय महिला म्हणा बघा हे भाऊ कसा रडायला लागलाय का माझी सोन्याची भावली मला चालली सोडून 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 महिला मंडळ
करचे कुठे अण्णासाहेब करचे कार्यक्रमाचे मालक आहेत ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा त्यांचा फरमाश आहे जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा पोरगी आहे का पण आहे कुठे जावई जावई कोणकडे तिथं आहेत होय पण बक्षीस 100च दिले बरं का गाणं किती सुंदर सांगितले का नाही सांगितले का नाही आणि मालक असून 100 जावाय पुढे 100 काय आहे का नाही जावाय दिले तर 700-800 रुपये आहे का नाही म्हणून म्हणायचं जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे अण्णा करचे म्हणतात अण्णा करचे संभाळून जावे कागद निवा संभाळून जावे कागद निवा रे संभाळून जावे कागद निवा म्हणून म्हणायचं जीव लावा पोरीला माझे जावई 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 अण्णा करचे माग न बघताना पुढं न बघताना लेकीसाठी खास जावयासाठी 500 रुपये बक्षीस दिले नावाला चला बाय त्यांच्या जावयाच्या गावाला आणि गाणं ही गाणं वन्स मोर सांगितले जीव लावा पोरीला जीव लावा पोरीला माझे जावई 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 संभाळून जावे कागद निवा संभाळून जावे कागद निवा रे 10-5 वर्षाचा खेळ आहे नवरदेव जावई दादांचा जावई लक्षपूर्वक आहे का 10-5 वर्षाचा खेळ आहे म्हणून फोन आले पहिले काही फोन नव्हते पत्र असायचं त्याचं नाव होतं अंतरदेशी आणि ते पत्र लिहायचं ते पोस्टमॅन कडे द्यायचं आणि मग पोस्टमॅन काका आपल्या गावाला जाऊन ते पत्र द्यायचे आणि मग आई करचे ना है ना वा बघा सासूबाईची डिरिंग कशी आहे ते सुद्धा माझे जावई आहेत तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई भैया जीव लावा पोरीला माझे जावई संभाळून जावे कागद निवा संभाळून जावे कागद निवा रे जावई करच्यांना वहिनी कुठे वहिनी पण वहिनी कुठे वहिनी तुमची लेक कुठे लेक तुमची लेक म्हणजे लाखात एक कार्यक्रम सुरू करण्याची केली घाई पण अजून तुमच्या लेकी बाईचं बक्षीस आलं नाही सांभाळून जा बेगीन कागुदली तुमच्या लेकराचं त्यांना काय घेणं देणं नाहीये त्यांचं लेकरू ती बी म्हणून सांगायचं जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई पोरीला माझे जावई चला कशी आहे माहिती का तुमची लेक आहे ताईची लेक म्हणतात त्यांच्या लेकीसाठी कडवा आहे
लाडाची माझी दुनियेच्या वेगळी लेक लाडाची माझी दुनियेच्या वेगळी भारी गुणाची गुलाबाची ती पाकळी भारी गुणाची गुलाबाची ती पाकळी जप्पा जीवाच्या पाण्यात सात पडद्याच्या हारात जप्पा जीवाच्या पाण्यात सात पडद्याच्या हारात पोरीला चटकवा मुंबईची हवा बाबा 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 किती वजन टाकले तुमच्यावर त्यांनी लेक लाडाची माझी दुनियेच्या वेगळी भारी गुणाची गुलाबाची ती पाकळी जपा जीवाच्या पाना सात पडद्याच्या आना पोरीला चाकवा मुंबईची हवा दादा पण जीव लावा पोरीला माझे जावई जीव लावा पोरीला माझे जावई बुवा ₹100 दिलेत नावाला अण्णा खर्चे तुमच्या नावाने एफआयआर फाटलेला आहे तुम्ही स्टेजवर यायचं आहे त्याच्यामुळे ₹100 दिलेत मला गरीबाला बरोबर आहे का नाही कार्यक्रम कोणाचा यांचा आहे का नाही कुणाला वाटतंय अण्णा खर्चेवर आलं पाहिजे हात वर करा बरं किती प्रेम आहे बघा आहे का साहेबांनी सुद्धा हात वर केला तुम्हाला पण वाटतंय ना आणि जर नसनवर यायचं ₹500 द्या गरीबाला म्हणजे 100वर 1000 असतात काय कुठला हिशोब आहे ₹500 देणार नाही पण वाघ वर आल्याशिवाय राहणार नाही कसं करावा गा मा कुठे बघा अजून पळून चालल्या नाचायचं नाही नुसतं उभं राहायचंय पण त्यांचे बंदूक उभं राहायचंय नाचायचं नाही या इकडे अशा गाण्यावर नाचवल्यावर महाराष्ट्र मला मारल की इकडे हा याच ठिकाणी नाही आमच्या भाऊ नाचतील ते फक्त उभं राहायचं इकडे वनवासेवानी दिसतंय लेकरू एखाद्या आईबाईचं लेकरू वनवासेवानी दिसते जोड असला पाहिजे बरोबर आहे का नाही जोड असला पाहिजे जोड क्या बात है या जोरदार टाळ्या या महिला मंडळ टाळ्या फेऱ्या वाजव चाल पाय पसरून हा घाला टोपी बायवाडावर या ऊस तुटून गेलाय तरी कोल भूक होती माहिती का अशा गाण्याला म्हणून आपलं ती तुम्हाला चक नाही अशी गाणी नाही का थोडस चुटका असा शिन बघितला की गाणं आठवतं मला कुठे गेले वहिनी आल्या का या अलीकडे या तुमची मम्मी बस एवढं लांब कशाला बोललंय मला असं जवळ यांना असं काय घे वाटते काय बरं टेज वर तर आल्यात मग नुसतं इतकं जवळ तरी थोडं बया आता कसं वाटतंय अरे पैसे तर हातात ना माझ्या दादा धनाजी करचे कुठे धनाजी करचे दादा कुठे दादा कुठे स्वर्णाताई पळून नका जाऊ हा या क्या बात आवाज दिला कीच वहिनी साहेब हजर आहे तुमच्या वहिनी लपत नव्हत्या चालल्या पळून समोर आहे ती बी ना तलवार की धार से ना दुश्मन के वार से
ना तलवार की धार से ना दुश्मन के वार से हमारे भाऊ दोनी डरते हैं तो अपने अपने बायकों से कोणाशीच नाही। याच ठिकाणी चौघासाठी ना यांच्यासाठी मला का यांना 50-50 रुपये देऊ? नाचायचं नाही आमच्या वहिनीबाई लगेच वाट कुणी कडे लगेच शोधतात त्या। नाचायचं नाही, यांना नाचू द्या दोघी जणी, उद्या तुमचं भांडण का होईना मला काय करायचंय, पण आज मी तुम्हा दोघाला नाचवणार म्हणजे नाचवणार, नाहीतर मी कार्यक्रमच करत नाही। जाऊ दे तिकडे। जोरदार टाळ्या दोघा भावासाठी, जोरदार टाळ्या। बघा कोमल पाटोळे ला 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 कसा वहिनी साहेबाने डोळे पण एवढे केले बापा। तुम्ही फक्त उभा राहायचं दोघींनी बरं का, तुम्हाला काहीच म्हणत नाही आम्ही। जर वाटलं मनाला आलं तर असं करावं तुमच्या मनाने, आम्ही नाही म्हणणार। हा मग ला 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 येत नाही देवा शपथ 1000 रुपये काढा। मॅडम काय झालं आमच्या माणसाकडे? थांबा अजून मला बक्षीस घेऊ दादा कोण हात वर केला पाहिजे। हा भास आहे का तुमचं? असा पाहिजे मामा। आणि रडायचं नाही, मी महागाय तुमच्या, नुसतं कणायचं नाही। वहिनी साहेब माझ्या गरीब आहेत, नाही तसं नाही करत त्या, नाचलं तर बरं नाही तर हाय असं जरी सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब काळे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे ह्या दोघांचा डान्स कसा झाला पाहिजे? बरं का आता माणसानं उठून गेलं पाहिजे म्हणे, डान्स असा झाला पाहिजे। कार्यक्रम बंद करा, बस कार्यक्रम बंद आणि पार्टीला 5000 रुपये दिले पाहिजे बक्षीस। आठही पैलवान जर फडात उतरला तर त्याला कोणती बी पैल सुई करावं लागते। हो कशाचं नाचलंय कुणी बघितलं का? कुणी नाचलेलं? कुणी बघितलंय का नाचलेलं? नाचलं कसं असलं पाहिजे? अन धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला, अन धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला, देव धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला। अन बानुजा आधी फसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला।